सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 30 मे 2026 शनिवार दिवशी अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे. तर पौर्णिमा प्रारंभ होत आहे 30 मे 2026 शनिवार दिवशी सकाळी 11:57 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि 31 मे 2026 रविवार दिवशी दुपारी 2:15 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार 31 मे रोजी आपण ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच अधिक पौर्णिमा साजरी करणार आहोत. पण 30 तारखेला सुद्धा ही पौर्णिमा तिथी असणार आहे. बऱ्याच घरांमध्ये पौर्णिमा तिथी श्री सत्यनारायण महाराजांची महापूजा केली जाते. तर तुम्ही 30 तारखेला सुद्धा दुपारी 12 वाजेपासून सत्यनारायणांची महापूजा तुम्ही तुमच्या घरात करू शकता. ते 31 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही सत्यनारायणाची महापूजा करू शकतात. तर पौर्णिमा तिथीच सत्यनारायण करायचा असतो. तर 31 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही सत्यनारायणाची महापूजा करू शकता. तर आता अधिक ज्येष्ठ पौर्णिमेला काही उपाय आणि सेवा करायचे आहे. बघा, अधिक महिन्यात येणारी पौर्णिमा विशेष मानली जाते. दुर्मिळ योग आहे हा. तर पौर्णिमेला तुम्ही 31 तारखेला आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे. 30 तारखेला जरा उशिरा आंघोळ करणार असाल तुम्ही तर 30 तारखेलाही हा उपाय करू शकता आणि 31 तारखेला सुद्धा हा उपाय करू शकता. तुम्ही जर तीर्थक्षेत्री असाल तर सोन्याहून पिवळं तीर्थक्षेत्री गंगे स्नान करणं म्हणजे अतिशय पुण्यकारक. ते पण अधिक पौर्णिमेला जी व्यक्ती गंगाजल टाकून आंघोळ करते किंवा गंगे स्नान करते तिला 33 जन्मांचं पुण्य फळ मिळत असतं. म्हणून आंघोळीच्या पाण्यात आता प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नाही. तर आपण सर्वांनी अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा आंघोळीचा उपाय जरूर करा. शारीरिक मानसिक काही त्रास असतील, कुणाची नजरबाधा लागलेली असेल, पितृदोष असतील, काही ग्रहदोष असतील, संपूर्ण निवारण होईल. कोणी विनाकारण शत्रू त्रास देत असेल तर तो सुद्धा मित्र बनेल, गुडघे टेकून देईल तुमच्या पुढे. तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायचं आहे. तुमच्या इष्टदेवतांचं नामस्मरण करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. गंगाजल टाका आणि बारीकसा खडा तुरटीचा टाकायचा आहे. पौर्णिमा आहे, तुरटी इतकी पॉवरफुल असते की सर्व नकारात्मकता मग तुमच्या शरीरात असू दे किंवा मनात किंवा कोणी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, नजरबाधा लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तुरटी सर्व नकारात्मकता खेचून घेते. म्हणून आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका आणि बारीकसा खडा तुरटीचा जरूर टाका. लहान मुलांना सुद्धा हा उपाय करू शकता आणि मोठ्या व्यक्तींनी सुद्धा करायचा आहे. पौर्णिमा तिथी सुरू होताच महिलांनो उंबरठा पूजन करा. आपलं घर दार स्वच्छ करा. घरात सुद्धा एक पवित्र पाणी शिंपडून द्या. थोडंसं पाणी घ्या, त्यात गंगाजल टाका, गोमूत्र टाका, चिमूटभर हळद टाका, एक कापराची वडी चांगली बारीक करा आणि ती टाका. संपूर्ण घरात कान्याकोपऱ्यात एखाद्या फुलाने किंवा तुळशीचं पान असेल तर त्या तुळशीपत्राने देवांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जपा. तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा आणि संपूर्ण घरात कान्याकोपऱ्यात ते पवित्र पाणी शिंपडून द्यायचं आहे. उरलेलं पाणी असेल स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलं. पौर्णिमा तिथी 2 दिवस आहे. दोन्ही दिवस आपल्या घरात हे पवित्र पाणी जरूर शिंपडून द्या. उंबरठा पूजन, हळदीचं लेपन महिलांनो या दिवशी अवश्य करा. मोठी पौर्णिमा आहे, अधिक पौर्णिमा, ती पण शनिवार रविवार आलेली आहे. आवर्जून उंबरठा पूजन करा. शनिवारी नाही जमलं तुम्हाला किमान रविवारी तरी उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करा. 5 किंवा 11 आंब्याची पानं घ्या. ते स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. प्रत्येक आंब्याच्या पानाला लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. हळदी कुंकवाची बोटं लावा आणि आपल्या मुख्य दरवाजावर अधिक महिन्यातील पौर्णिमा तुमचा हा उपाय कधीच खाली जाणार नाही. आंब्याची पानं मुख्य दरवाजावर लावा.
तोरण बनवत असाल झेंडूच्या फुलांमध्ये, अतिशय उत्तम. नाही जमलं तुम्हाला तर आंब्याची पाने लावा. सगळ्या मंगल शुभ गोष्टी घडून येतील. लग्न कार्यातील अडथळे दूर होतील. संतान प्राप्ती, संतान सुख, सर्व घरात आर्थिक अडचणी असतील संपून जाईल. अखंड लक्ष्मी नांदेल. लक्ष्मीनारायणांची कृपा होईल. सुंदर उपाय आहे. आंब्याच्या पानांचा हा उपाय सर्वांनी करा. या दिवशी देवांना छान अभिषेक करायचा आहे. बघा, तुमची 30 तारखेला जर लवकर पूजा झालेली असेल तर काही हरकत नाही. 31 तारखेला आणि 30 तारखेला थोडा उशीर झाला तुम्हाला पूजेला, तर पौर्णिमा तिथीत देवांना पंचामृताने किंवा गाईच्या दुधाने अभिषेक करा. लक्ष्मीनारायणांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती, थोडी केशर असेल तर केशर मिश्रित दुधाने जरूर अभिषेक करायचा आहे. आपल्या कुलस्वामिनीचा टाक असेल, मूर्ती असेल तर सर्व देवी देवतांच्या मूर्तींवर तुम्ही केशरयुक्त दुधाने जरूर अभिषेक करा. सुंदर सोन्यासारखे तुम्हाला अनुभव येतील. छान अशी तांदळाची रास करा. अख्खे तांदूळ घ्या महिलांनो. अगदी राशनिंगचे असले चालतील, चांगले बघून घ्या तांदूळ आणि लहान लहानशी रास करा. गणपती बाप्पा, बाळकृष्ण, आपली कुलस्वामिनी, सर्व देवी देवतांना तुम्हाला या दिवशी तांदळाच्या राशीवर किंवा तुमच्याकडं विड्याची पानं असेल महिलांनो, आवर्जून देवघरात विड्याची पानं अंथरून द्यायची आहे आणि त्यावर देवी देवतांच्या मूर्ती स्थापन करा. एक एक घ्या किंवा 2 घ्या जास्त असतील तर. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि अधिक महिना आहे. आपले देवी देवता इतके शांत आणि प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात. ज्या मनातल्या इच्छा असतील तुमच्या जरूर पूर्ण होतील. या दिवशी कुलस्वामिनीला सुद्धा एक गोड पानाचा विडा तुम्ही घरात बनवा किंवा बाहेरून बनवून आणला चालेल. गोड पानाचा विडा अधिक पौर्णिमेला, अधिक महिन्यात एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीला जरूर ओटी भरा. देवी आईची पौर्णिमा तिथीत भरली चालेल. त्यात गोड पानाचा विडा देवी आईला जरूर अर्पण करा. देवी आईला 21 लवंगांची माळ किंवा 21 लवंग घ्या, हातात घ्या. उजव्या हातात तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र जपा. ओम कुलदेवताय नमः, नाहीतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 99 मंत्र सर्वच माझ्या महिलांना येतो. एक माळ जपला तुम्ही किंवा 21 वेळा जरी मंत्र जपला चालेल. उजव्या हातात त्या 21 लवंगा चांगल्या फुलाच्या बघून घ्या. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि तुमच्या कुलस्वामिनीला, माता लक्ष्मी आहे, 3.5 शक्तिपीठच आपलं कुलदैवत असतं, तर देवी आईच्या चरणी एखाद्या वाटीत त्या 21 लवंगा अर्पण करून द्यायच्या आहे. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून या दिवशी कुलस्वामिनीची छान पूजा करा. देवी आईला कुंकुमार्चन करा. सकाळी करा, संध्याकाळी करा. 30 तारखेला संध्याकाळी जरी केलं, नाही जमलं 30 तारखेला, 31 तारखेला सूर्योदय बघितलेली तिथी असणार आहे. संपूर्ण दिवस मानली जाईल. तुम्ही 31 तारखेला सकाळी कुंकुमार्चन करू शकता किंवा संध्याकाळी जरी केलं चालेल. पण बघा, पौर्णिमा तिथीत केलेलं कुंकुमार्चन अतिशय प्रभावी ठरतं. उच्च कोटीची सेवा आहे आपल्या कुलदेवीची. म्हणून सर्व महिलांनी या दिवशी आपल्या घरात, देवघरात देवी आईला, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, कुलदेवीचा टाक असेल, आवर्जून फोटो जरी असला चालेल, देवी आईला कुंकुमार्चन जरूर करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा, पण जरूर करा. या पौर्णिमा तिथीत देवी आईला छान असा खिरीचा नैवेद्य जरूर बनवा. देवी देवतांना या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवा. त्या खिरीमध्ये थोडेसे मखाने असतील तुमच्याकडं, आवर्जून टाका. थोडी केशर असेल. बघा, पौर्णिमा तिथी आहे. माता लक्ष्मी, आपल्या कुलदेवीला, लक्ष्मी नारायणांना, सर्व देवी देवतांना ही पौर्णिमा तिथी समर्पित असते. तर आवर्जून खिरीमध्ये थोडे का होईना मखाने टाका. तुम्ही खीर कुठलीही बनवू शकता. रव्याची, शेवयांची, तांदळाची, गव्हाची, कसलीही खीर बनवा, पण त्यात थोडे मखाने असतील आवर्जून टाका. नसतील, चिमूटभर हळद टाकून दिली तुम्ही किंवा केशरचे 2 धागे टाकले चालेल. देवी आईला खिरीचा नैवेद्य दाखवा. तुम्हाला या दिवशी सवाष्ण पूजन करायचे असतील, पूर्णावरणाचा नैवेद्य केलेला असेल, काही ठिकाणी तर पौर्णिमा तिथीत पूर्णाची आरती लावली जाते. पूर्णाच्या दिव्यांनी आपल्या कुलदेवी आईची आरती केली जाते. ओटी भरली जाते. महिलांनो, अधिक महिन्यात जर तुमच्याकडून देवी आईची ओटी भरणं राहून गेलेलं असेल तर अतिशय सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. हा दिवस पुन्हा येणे नाही.
अशा दिवशी जर आपण देवी आईची सेवा केली ना, कधीच खाली जात नाही. भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळतो. देवी आईचं कृपाछत्र रक्षण कवच प्राप्त होतं. कधीच देवी आई आपल्याला एकटं पडू देत नाही. कायम आपल्या लेकरांच्या आपल्या पाठीशी उभी राहते. घर संसारात आपल्या भरभराट करते. सुखाचा संसार आपला होतो. म्हणून या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची जेवढी सेवा कराल ना तेवढी कमीच आहे. विड्याच्या पानांचे उपाय तर आवर्जून करा. देवी आईला विड्याच्या पानांची माळ अर्पण करायची असेल करू शकता. 21 लवंग जरूर अर्पण करा. खिरीचा नैवेद्य दाखवा. कुंकुमार्चन करा. देवी आईची ओटी भरा. सवाष्ण पूजन करायचं असेल, तुम्हाला एक सवाष्ण पूजन करायचं असेल किंवा जास्तीत जास्त सवाष्ण पूजन तुम्ही पुरणाचं म्हणजे जेवणं वगैरे करत असाल, सुंदर दिवस आहे. या दिवशी आंब्याचा रस पुरणाचं जेवण करून सवाष्ण पूजन करू शकता. तुमच्या आईची ओटी भरायची असेल, छान दिवस आहे. या दिवशीसुद्धा तुम्ही तुमच्या आईचा मानपान करू शकता, पाहुणचार करू शकता आणि आईची ओटीसुद्धा भरू शकता. तुमच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, छान असा अभिषेक करून घ्या. देवी आईला धान्य अर्चन करायचं आहे. जेवढे धान्य असतील तुमच्याकडं एकत्र करा, मिक्स करा किंवा तांदळाचे जरी धान्य अर्चन केलं तुम्ही, तांदूळ असेल, गहू असेल, देवी आईला छान असं खांद्यापर्यंत धान्य अर्चन करायचं आहे. ओम अन्नपूर्णाय नमः किंवा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप केला तुम्ही चालेल. देवी आईला धान्य अर्चन करा. नंतर कुंकुमार्चन करा. देवी आईला छान लाल रंगाची, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. वेणी आणलेली असेल आवर्जून अर्पण करा. महिलांनो, या दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथीत आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना जरूर करा. आधीचा कळस नारळ खराब झालेला असेल, तडा वगैरे गेलेला असेल, कोंब फुटलेला असेल, तो विसर्जित करा. नवीन नारळ ठेवा आणि कुलस्वामिनीच्या नावाने अधिक पौर्णिमेला एक नवीन मंगल कलशाची स्थापना जरूर करा. नारळ चांगला असेल धुवून चुन घ्या आणि छान मंगल कलशाची स्थापना करा. मंगल कलशाखाली थोडेसे तांदूळ ठेवा. नंतर ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता. पौर्णिमा तिथीत आपल्याला पिंपळ पूजन करायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. हा उपाय 30 तारखेला सर्वांनी करायचा आहे. सर्वांनी करा. अगदी लेकरं बाळं असतील, शिक्षण नोकरी काही अडीअडचणी येत असतील, सर्वांनी हा उपाय करा. कधीच खाली जाणार नाही. तर 30 तारखेला संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधी हा उपाय करायचा आहे. तर पिंपळाच्या झाडाखाली जा, थोडंसं पाणी दूध अर्पण करा. त्याचबरोबर एक तिथं दिवा लावून यायचा आहे. तुम्हाला एखादा गुळाचा खडा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचा आहे. दिवा तुम्ही तुपाचा लावू शकता, तेलाचा लावू शकता, नियम नाही. पण पिंपळ पूजन या दिवशी आवर्जून करा. पिंपळाला स्पर्श करा आवर्जून सर्वांनी. या दिवशी 30 तारखेला 30 मे 2026 अधिक ज्येष्ठ पौर्णिमेला सर्वांनी पिंपळाला स्पर्श करायचा आहे. मनातली इच्छा बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्रीम नमः. 21 प्रदक्षिणा घालता आल्या तर प्रदक्षिणा घाला, नाही घालता आल्या उभं राहा तिथं आणि मंत्र जपायचा आहे. मनातली इच्छा बोला. एक दिवा लावा, गुळाचा खडा ठेवा आणि तिथून येताना एखादं पान खाली पडलेलं असेल तर ते घरी घेऊन यायचं आहे. तुम्हाला पिंपळाचे पान घरी आणल्यावर स्वच्छ नीट धुवून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि पुसून घ्यायचं आहे. एखादी ताटली वगैरे घ्या, देवघरात ठेवा आणि त्या पिंपळाच्या पानाची देठ देवांकडं आला पाहिजे अशा पद्धतीने ते पिंपळाचं पान ठेवायचं आहे. आणि त्या पानाची छान असं लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. नंतर दुसऱ्या दिवशी 31 तारखेला पौर्णिमा समाप्तीपर्यंत ते पान देवांजवळच राहू द्यायचं आहे. नंतर तुम्ही पौर्णिमा समाप्तीनंतर ते पान उचलून घ्या. तुमची डायरी असेल, तुमची काही वही असेल त्यात तिथं नीट ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही ते पान तुमच्या तिजोरीतसुद्धा ठेवू शकता. पैसा कधी कमी पडणार नाही. लक्ष्मीनारायणांची भरभरून कृपा होईल असा हा उपाय आहे. सर्वांनी एक पिंपळाचं पान घेऊन या आणि तुम्हाला खाली पडलेलं दिसलं चालेल, स्वच्छ धुवून घ्या. जी व्यक्ती अधिक पौर्णिमेला आणि ती पण शनिवारी आलेल्या पौर्णिमेला पिंपळ पूजन करते, पिंपळाच्या पानाचं पूजन करते ना, त्या व्यक्तीला 7 जन्म काय तिचे पुढचे 100 जन्म तरी
पितृदोष लागत नाही, तिच्या लेकराबाळांना पितृदोषाच्या अडचणीतून मुक्तता मिळते, सर्व कामात त्यांना यश प्रगती मिळते, त्यांच्या घरात शुभ कार्य घडून येतात, संतान प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील त्यासुद्धा दूर होतील, आर्थिक अडचणी असतील त्यासुद्धा दूर होतील आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घराची इतकी भरभराट होईल की कधीच कशाला कमी पडणार नाही. म्हणून पिंपळ पूजन सर्वांनी जरूर करा. पौर्णिमेला तुळशीला छान असं हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे. या दिवशी तुळशीजवळ दोन्ही वेळेला गाईच्या तुपाचेच दिवे लावायचे आहे. महिलांनो, आवर्जून तुळशी मातेची अधिक पौर्णिमेला सकाळी पण सेवा करा, संध्याकाळी पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान तुळशी समोर हात जोडून भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपायचा आहे. ज्या घरात तुळशी समोर नारायणांची ही सेवा होते ते घर, तो उंबरठा सोडून माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही. तिथं स्थिर स्वरूपात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते आणि जिथं लक्ष्मी नारायणांची कृपा होते ना, त्या घरात तरी ऐश्वर्यच प्रदान होत असतं. कधीच गरिबी दरिद्रता शिरकाव करू शकत नाही. म्हणून ही सेवा आवर्जून करा तुळशी मातेची. या दिवशी म्हणजे दोन्ही दिवस तुम्ही महालक्ष्मी अष्टकाची सेवा करू शकता. महिलांनो, शनिवारी सुद्धा करू शकता किंवा रविवारी जरी केली चालेल. महालक्ष्मी अष्टक पठण करताना देवघरातील दिव्यात एक कापराचा तुकडा टाका, चिमूटभर हळद टाका, 2 लवंग टाका आणि आसन घेऊन बसा. तुपाचा दिवा लावा आणि तुम्हाला 16 वेळा किंवा 8 वेळा श्री महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे. माता लक्ष्मीला कुंकुमार्चन केल्यानंतर लगेच ही सेवा करून घ्या महिलांनो. त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नामावली किमान 1 वेळा तरी पठण करा किंवा श्रवण करा. बघा, खूप सुंदर अनुभव येतील लक्ष्मी नारायणांची तर भरभरून या अधिक महिन्यात, आणि ती पण पौर्णिमेत इतकी कृपा होणार आहे की आपल्या आयुष्यात कधीच कशाला कमी पडणार नाही. उद्या अधिक पौर्णिमेला गाय दिसली बघा, शोधा, मिळून जाईल. गाईला ताजी पुरणपोळी किंवा ताजी चपाती घ्या, त्याला तूपगूळ लावा आणि स्वतःच्या हातांनी सर्वांनी गाईला नैवेद्य अधिक पौर्णिमेला आवर्जून द्या. काही नाही केलं अधिक महिन्यात तरीही चालेल, पण अधिक पौर्णिमेला गाईला हा ताजा नैवेद्य आवर्जून खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर महिलांनो, पौर्णिमेच्या संध्याकाळी अगदी साधे सोपे हे 5 उपाय सांगत आहे. घरातली नकारात्मकता जाईल आणि माता धनलक्ष्मी अखंड कृपा तुमच्यावर करणार आहे. असे हे सुंदर सोन्यासारखे उपाय आहे. तर संध्याकाळी, सकाळी सुद्धा सेवा करा आणि संध्याकाळी सुद्धा करा. संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा, चंद्राला अर्घ्य द्या. ओम चंद्राय नमः, ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करा आणि चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. तुमचा गुरुग्रह, शुक्रग्रह, चंद्र इतके मजबूत होईल की पैशाच्या ज्या समस्या असतील ना त्या संपून जाईल आणि लक्ष्मी नारायणांची कृपा होणार आहे. जो संध्याकाळी तुम्ही पूजेत दिवा लावाल, पूजेत दिवा लावल्यानंतर घंटानाद किंवा शंखनाद जरूर करा. यामुळे सुद्धा लक्ष्मी नारायण खूप प्रसन्न होतील. त्याचबरोबर घराच्या कान्याकोपऱ्यात मी तुम्हाला सांगितलंच, गुलाबजल, गंगाजल, गोमूत्र या सर्व गोष्टी पाण्यात मिक्स करा आणि दोन्ही वेळेला घरात कान्याकोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे. यामुळे घरातली जी नकारात्मकता असेल क्षणात नष्ट होईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. उद्या पौर्णिमेला दिवसभरात कधीही मुलांवरून एक तुरटीचा खडा आवर्जून उतरवून टाकून द्यायचा आहे. कचऱ्यात टाका किंवा वाहत्या पाण्यात जरी टाकला चालेल. आता तुरटी नसेल, थोडेसे तांदूळ घ्या अख्खे, मुलांना पूर्व पश्चिम उभं करा. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ उतरवून घ्यायचे नीट 7 वेळा आणि घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला पक्ष्यांना वगैरे टाकून द्या. बघा, मुलांना लागलेली नजरबाधा क्षणात नष्ट होऊन जाईल. उद्या पौर्णिमेला संध्याकाळी, आजसुद्धा शनिवारी उपाय करू शकता, नाही जमला तर 31 मे रोजी रविवारी संध्याकाळी हा उपाय करा. महिलांनो, छान अशी कापूर आरती करून घ्या. कापरासोबत 5 लवंग जाळायच्या आहे. थोडासा गुळाचा खडा टाका, थोडंसं गाईचं तूप त्यावर टाका. लोबान असेल, गुगल असेल त्या वस्तू टाकायच्या आहे. एखादा तेजपत्ता असेल तो टाका, नसेल पिवळी मोहरी असेल, या सर्व वस्तू भीमसेन कापरासोबत जाळा. संपूर्ण घरात हा कापूर धूप पसरवायचा आहे. प्रथम देवघरात देवांना दाखवा.